नमस्कार सर्वांना. मी राजकुमार काळे तुमचं स्वागत करतो या सेशनमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये. ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की साधना सप्ताह म्हणजेच 2 एप्रिल 2026 ते 8 एप्रिल 2026 हा जो आठवडा आहे किंवा वीक आहे, हा सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये देखील सर्वांना साधना सप्ताह म्हणून सेलिब्रेट करायचा आहे. तर साधना सप्ताह म्हणजे सेलिब्रेट करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर साधना जे की नॉलेज मिळवण्यासाठी करावे लागते. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं तर आपल्याला आयगॉट वरती काही कोर्सेस आहेत ते कम्प्लीट करायचे. यामध्ये मेनली थीम बेस्ड जे कोर्सेस करायचे आहेत ते हे आहेत की AI रिलेटेड म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड, जेणेकरून त्या कोर्समधून जे नॉलेज मिळतं हे आपण कामामध्ये वापरून आपला वर्कलोड कमी करू शकू किंवा स्ट्रेस जो आहे कामाचा किंवा आउटपुट जास्त देऊ शकू, यासाठी AI रिलेटेड कोर्सेस कम्प्लीट करायचे आहेत. किंवा सायबर सिक्युरिटी रिलेटेड ऑनलाईन जे काही आपण व्यवहार करतो, हे व्यवहार करत असताना आपण सेफ कसं राहावं त्या संदर्भात कोर्सेस आहेत. त्या थीम मधले काही कोर्सेस करायचे त्या रिलेटेड हे पत्र तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आहे, जे की आपल्या सर्कल ऑफिस मुंबई यांचं आहे, ज्याचा सब्जेक्ट आहे मिशन कर्मयोगी साधना सप्ताह फॉर 2 to 8 एप्रिल 2026. यामध्ये जर मेनली काय सांगण्यात आलेले हे जर इन शॉर्ट सांगायचं तर 2 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान दररोज सकाळी 10:30 वाजता वेबिनार असणार आहे. म्हणजे हे 6 दिवस 6 वेबिनार असतील, जे की डिपार्टमेंट ऑफ पोस्ट कडून कंडक्ट केल्या जातील सकाळी 10:30 ला. हे आपल्याला जर घरी सुट्टी असेल तर घरून, अदरवाईज ऑफिसमधून जर मोबाईलवरून अटेंड करायचे करता आले तर अजून चांगले. तर हे कोर्स अटेंड करा असं एक इन्स्ट्रक्शन आहेत. आणि सेकंडरीली यामध्ये जे इन्स्ट्रक्शन आहेत ते असे आहेत की आपल्याला आयगॉट वरती काही कोर्सची लिस्ट दिलेली आहे. त्या कोर्स मधले या आठवड्याभरामध्ये कमीत कमी 2-4 कोर्सेस तरी असे करायचे आहेत की ज्यांचा ड्युरेशन, ज्यांचा टाइम हा 4 घंट्यापेक्षा जास्त व्हावा. थोडक्यात काय तर या साधना सप्ताहामध्ये 2 ते 8 एप्रिल मध्ये आयगॉटला आपल्याला लॉग इन करायचंय आणि काही पर्टिक्युलर थीम्स आहेत, जसं की AI किंवा सायबर सिक्युरिटी याच्याशी रिलेटेड जे कोर्सेस आहेत हे कमीत कमी 4 घंट्याचे कोर्सेस करायचे आहेत. म्हणजे 4 घंटे आपल्याला आयगॉट वरती ते आपला वेळ स्पेंड करायचा आहे, जेणेकरून 4 घंटे कमीत कमी आपण ते कोर्स केले पाहिजे किंवा नॉलेज गेन केलं पाहिजे. आणि सेकंडरीली दररोज सकाळी 10:30 वाजता DOP कडून वेबिनार होणार आहे आयगॉटला, ते वेबिनार अटेंड करायचे. सो ते कोर्सेस कुठलेले हे मी तुम्हाला दाखवतो. यामध्ये जर आपण लिस्ट बघितली तर ही लिस्ट अशी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर पब्लिक गव्हर्नन्स हा कोर्स तुम्ही सर्च करायचा आहे आणि हा डेव्हलप कोणी केलेला आहे, कोर्स प्रोव्हायडर यामध्ये दिलेलं आहे किंड्रिल अँड डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया. अत्यंत नामांकित अशा हे इन्स्टिट्यूशन्स आहेत बघा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू, AI इन गव्हर्नमेंट ट्रान्सफॉर्मिंग पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी हा 1 तास 16 मिनिटाचा कोर्स आहे. किंवा AI फॉर पब्लिक गव्हर्नन्स हा जो आहे तो 2 तास 42 मिनिटाचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरला तुम्ही पाहू शकता लार्ज लँग्वेज मॉडेल्स कन्सेप्ट अँड ऍप्लिकेशन, IIT हैदराबाद यांनी डेव्हलप केलेला हा कोर्स आहे आणि तो 1 तास 31 मिनिटाचा आहे. इन शॉर्ट जर सांगायचं तर कंटेंट खूप छान आहे, आपल्याला दररोजच्या कामकाजामध्ये उपयोगी पडणार आहे. आणि ज्या गोष्टीसाठी बाहेर लोक पैसे देऊन ह्या गोष्टी शिकतात आहेत, आयगॉट या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट हे नॉलेज मिळणार आहे. सो सर्वांना विनंती आहे की इन्क्लुडिंग यामध्ये डिपार्टमेंटल स्टाफ प्लस एक्स्ट्रा डिपार्टमेंटल स्टाफ, मग ते GDS, BPM, ABPM, डाक सेवक कोणीही असो, त्या सगळ्यांना कमीत कमी 4 तास स्पेंड करायचे. जसं की आपण या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर पब्लिक गव्हर्नन्स हा 2.25 तासाचा आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्स हा 1.5 तासाचा आणि तिसरा एखादा डीपटेक अँड इंडिया ORF यांचा 53 मिनिटाचा, तर 4 आवर्स आपले स्पेंड होतात. तर 4 घंटे कमीत कमी आपल्याला इकडे स्पेंड करायचे. सो त्यामुळे हे कमीत कमी 3 कोर्स तरी कंप्लीट करायचे. आणि जर तुम्ही AI शिकण्यासाठी अजून जास्त इच्छुक असाल तर सेकंडरीली काय करायचंय की आपलं आयगॉटला लॉग इन करायचं. जसं की मी माझं स्वतःचं या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे. हे लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला सर्च बारला सर्च करायचंय AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हे शॉर्ट फॉर्म आहे आणि पुढे स्पेस देऊन टाईप करायचंय DAKSH दक्ष, दक्षता ज्याला आपण म्हणू, दक्षता घेतो आपण त्याप्रमाणे AI दक्ष असं जर तुम्ही सर्च केलं या ठिकाणी तर तुमच्या समोर एक कोर्स येईल.
जो की असेल AI दक्ष नावाचा, बघा तुमच्या समोर आहे. आणि हा एक कोर्स जरी समोर येत असला तरी हा फक्त एक कोर्स नाहीये, ह्या 16 कोर्सचं बंडल आहे. AI रिलेटेड, आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड जे काही 16 कोर्स आहेत, त्या 16 कोर्सचा मिळून हा एक कोर्स बनलेला आहे. याला आपण सिलेक्ट करा तुम्ही, जे की 16 कोर्सचं टोटल ड्युरेशन हे तुमचं 28 तासाचं होतंय. 28 तास 38 मिनिटामध्ये 16 वेगवेगळे कोर्सेस ह्या एका कोर्समध्ये होऊ शकतात. तुम्हाला वन बाय वन करता आलं, वन बाय वन करा, मिनिमम 4 आवर्स स्पेंड. अदरवाईज जर वेळ असेल तर तुम्ही AI दक्ष या कोर्सला एनरोल करा आणि हा कोर्स रिझ्यूम करा. यामध्ये जर आपण इकडे बघितलं 16 कोर्स आहेत वेगवेगळे, हे तुमच्या समोर लिस्ट आहे इथे. AI फॉर कर्मयोगीज हा पहिला कोर्स आहे. सेकंड आहे इंट्रोडक्शन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. थर्ड वन आहे कोअर आयडियाज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फंडामेंटल्स ऑफ जनरेटिव्ह AI, LLM, युवा AI फॉर ऑल, हा 3 तास 40-50 मिनिटाचा. सो हे सगळे जर कोर्सेस करता आले तुम्हाला 16, तर 16चे 16 सर्टिफिकेट आपले जनरेट होतील आणि 28 तासाचा हा जो कोर्स आहे तो तुमचा कंप्लीट होईल ड्युरिंग साधना सप्ताह. बट ॲटलिस्ट 4 आवर तरी स्पेंड करायचे. ही सगळ्यांना विनंती आहे. असे आदेश तुमच्या समोर मी आताच दाखवले सर्कल ऑफिसचे, आणि त्या आदेशमध्ये जर तुम्ही बघितलं फायनली तर याच्यावरती पार डायरेक्टरेट लेवलपासून मॉनिटरिंग आहे. सो सर्वांना विनंती आहे की ॲटलिस्ट 4 आवर्स तुम्ही स्पेंड करा आणि हे जे कोर्स मी तुम्हाला दाखवले आता AI दक्ष या बंडलमधले, त्यामधले कमीत कमी 3-4 कोर्स कंप्लीट करून मिनिमम जे टार्गेट दिलेले ते कंप्लीट करायचे. धन्यवाद.